अक्षय, काय झालंय? ये इकडे. काय झालं? डोकं फिरलंय माझं. कियाराशी बोलणं झालं का? काही बोलली का ती? आईशी बोलणं झालं आता माझं. मी आईला सांगून टाकलं की माझं कियारावर प्रेम आहे आणि मला क्यू बरोबरच लग्न करायचंय. अक्षय, तू सगळं सांगितलंस आईंना? हो ग अमृता, आमचं नातं खूप वेगळं आहे. आम्ही खूप फ्रेंड सारखे आहोत एकमेकांचे आणि तिने मला पदोपदी सपोर्ट केलंय माझ्या आयुष्यात. आणि इतकं टू द पॉइंट बोलते ना की मला नाही लपवता आलं तिच्यापासून काही. मी सांगून टाकलं. पण मग काय म्हणाल्या त्या? तिचं काय म्हणणं माहितीये की अमृता तुझी बायको म्हणून, या घराची सून म्हणून परफेक्ट आहे. तिला असं वाटतं की तू हे सगळं जे करतेस ना ते तू माझ्यासाठी करतेस. मला आणि केरळ तू एकत्र आणतेस कारण का तुला मला सपोर्ट करायचा आहे. तू या घरची सून म्हणून स्वतःला स्वीकारलंयस. तिचं म्हणणं आहे असं. कसं सांगू यार मी त्यांना की तसं नाहीये. आम्ही फक्त चांगले फ्रेंड्स आहोत. तू मला सांग, तू माझ्यावर प्रेम करू शकशील? का त्यांना असं वाटतंय मला कळतच नाहीये. हे प्रेम भी आपल्यात कधीच प्रेम होऊ शकणार नाही. अमृताला माझ्यावर प्रेम नाही होणार. आणि जर झालंच तर? सिरियस आहे यार अमृता. मी सुद्धा. नालायक. अरे अक्षय, तुला माहिती आहे ना खरं काय आहे? हो ना यार, पण तरी बघ ना, तरी आई म्हणते सिरियसली विचार कर, स्वतःचाही आणि अमृताचाही. या करतो आता विचार. पण मी विचार केलाय अक्षय. तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी मी नेहमीच तुझ्या बरोबर असेल. छे अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तू जे केलंयस ना ते अगदी बरोबर केलंयस. पण अक्कीने खूप काय काय अरेंज केलं होतं माझ्यासाठी. पण तुम्ही म्हणालात अपमान कर म्हणून मी अपमान केला त्याचा. आणि स्वतःच्याच हाताने स्वतःचा बर्थडे पण स्पॉइल केला. ऐक, हे बघ तू काहीही स्पॉइल केलेलं नाहीयेस. अगं ऐक माझं, हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. तुला माहितीये तुझा तो अक्की आहे ना, दिवसभर पिंगा घालत होता त्या अमृताच्या भोवती. आणि संध्याकाळी आला तुला लाडी गोडी लावायला. तू जर अशी विरघळायला लागलीस ना तर त्याच्यासाठी बरंच आहे ना. त्या अक्कीसाठी त्याचं फावणारच आहे. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तुझ्या अक्कीला संसार करायचाय तो अमृता बरोबर, आणि तुझ्या बरोबर करायचाय तो फक्त टाइमपास. तुला चालणार आहे? नाही, चालणार असेल तर मग ठीकच आहे. मग काय? नाही, अजिबात नाही. त्या अमृताचं नाव जरी कोणी घेतलं ना तरी डोकं फिरतं माझं. हो ना,
मग मी जसं सांगते ना तसं ऐक आणि वाग. मी सांगेन तसं वागलीस ना तर तो त्या अमृताला सोडणार आणि तुझ्या पाठी धावत येणार. खरंच आंटी? 100%. ऐक. वाव आंटी, यू ग्रेट. आय मीन तुमची ही आयडिया किती थ्रिलिंग आहे. मग जे आता तू ऐकलंस ना तसंच वागायचं. हा, ओके आंटी, थँक्यू सो मच. वेलकम. ऑलवेज क्यू बेबी. बाय. बेबी, बावळट बेबी. मज्जा. अक्की, तू मला एकटं टाकलेस आणि मला खूप कंटाळा आला या सगळ्याचा. सो आय डोंट वॉन्ट टू लिव्ह एनी मोर. तू जर पुढच्या अर्ध्या तासात इथे पोचला नाहीस तर मी ह्या गच्चीवरून उडी मारेन. इफ यू रिअली लव्ह मी देन कम अँड सेव्ह मी. येस अक्की, आता तर तुला माझ्याकडे यावंच लागेल. अक्षय, बघ ना बर्थडेचे फोटोज किती मस्त आले. हे बघ. काय झालं अक्षय तुला? खोकला आणि थोडं डोकं दुखते माझं. मी पटकन बाम घेऊन आले. हा जरा डोकं चेपून दे ना, मला बरं वाटेल. बरं ठीक आहे. हे इकडे, इथे डोकं ठेव. तिथे डोकं ठेवून कशी चेपू शकणार आहेस तू? मांडीवर डोकं ठेवतो, मला चेपून दे फक्त. बरं ये. ऐका, बरं वाटतंय का? अरे अक्षय, तुला तर ताप आलाय. मी एक काम करते, मी जाते आणि गार पाणी आणि पट्ट्या घेऊन येते. नाही थोडी कणकण असेल. काय कणकण आहे अक्षय? नाही नाही, हे बघ, ऐक, इकडे तू इथे झोप, मी आलेच. हे कियारा, पुरेसा भीतीदायक वाटतोय ना ग तो व्हिडिओ. का असंच आपलं काहीतरी थातूर मातूर करून पाठवलंयस? असं काय बोलताय आंटी? मी किती रिस्क घेऊन स्वतः चालत शूट केलाय तो व्हिडिओ. आणि मी तुम्हाला सांगितलं ना
की मला ऍडव्हेंचरस गोष्टी खूप आवडतात. शाबास शाबास, व्हेरी गुड. पाठवलास का लगेच ते अक्कीला? आला का तो धावत? मी त्याला आत्ताच पाठवलाय, पण त्यांनी अजून पाहिल्याची टिक नाही आलीये. तो कसला बघणार आहे? मी तुला म्हंटल नाही का, तो त्या अमृताभोवतीचा गोल 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 फिरत असतो म्हणून. आंटी प्लीज. माझ्यावर ओरडून आणि रागून काय उपयोग आहे? उलट तू आता धडाधड धडाधड त्याला कॉल करायला सुरुवात कर, नाही तर एवढा जीव धोक्यात घातलास त्याचा काय उपयोग आहे? तुला एक माहितीये का कियारा, काल तुझा अक्की तुला भेटायला एकटा नव्हता आला. त्याच्याबरोबर त्याची ती नकटी पण होती, सौभाग्यवती अमृता. काय? आणि तुला हे माहितीये का, तू गेल्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने तो तिला घेऊन बाहेर गेला जेवायला. आंटी तुम्ही फोन ठेवा, मी आत्ताच्या आत्ता अक्कीला कॉल करतेय. अगो अगो छोकुले, लागलीस ग किती? हळू हळू ओके ओके. चांगलाच पण म्हणलाय ग. हो ना माई, यांचा इतका मलूळ चेहरा मी कधीच पाहिला नाहीये. अगं घाबरू नकोस, त्याला ताप आला ना की तो असाच कोमेजून जातो. आणि तू नको काळजी करूस, मी काढा करून देते, मग त्याला बरं वाटेल. हो, आणि थंडगार पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि त्याच्या घड्या ठेवायच्या, म्हणजे बरं वाटेल त्याला. मी दोन्ही करून आणते, तू नको काळजी करूस. मी पट्ट्या ठेवते, अर्ध्या तासात ताप उतरेल. नाही मी ठेवते. अगं काळजी करू नका. अक्षय मी पाणी घेऊन आले. नको पाणी नको. माई तुम्ही काढा करून द्या आणि मी त्याच्या कपाळावर घड्याळ ठेवते. मी काय म्हणते, त्याने खाऊन घ्यायला हवं ना आता. मेथकूट तूप भात किंवा वरण भात सुद्धा चालेल ना? चालेल, अशीच काळजी घेऊ आपल्या नवऱ्याची. अगं आणि त्याचा हात तू हातात घेतलायस ना, मग बघ कसा पटकन बरा होईल तो. मी आणते हो काढा आणि घड्याही आणते. माई मी पण येते. बर आलो, चल. काळजी करू नको. अक्षय ऐक, मीच घेऊन येते काढा पटकन. अक्की, मला एकटं टाकलेस आणि मला खूप कंटाळा आला या सगळ्याचा. सो आय डोंट वॉन्ट टू लिव्ह एनीमोर. तू जर पुढच्या अर्ध्या तासात इथे पोहोचला नाहीस तर मी ह्या गच्चीवरून उडी मारेन. हे पाणी तयार केलंय, याच्यामध्ये मीठ घातलेलंच आहे. ते आता घड्या त्याच्या डोक्यावर ठेव, ताप लगेच उतरेल, घाबरू नकोस. आणि मी काढा पण करते. काढा घेतला की त्याला बरं वाटेल. हे बघ तुळस वगैरे सगळं घालते, काळजी करू नकोस. आणि मृदूला नंतर पेस्ट पण करते. बाई नाश्त्याला आला नाही हो अक्षय, तसाच गेला की काय परस्पर उपाशी ऑफिसला? हो ना, ऑफिसला कॉल करून कळवावं लागेल ना की अक्षय येत नाहीये. मी करते. का बाहेर जातात वाटतं फिरायला? बाहेर कुठले जात आहेत? तापाने फणफणला अक्षय. अय्या, अरे म्हणून
कापडाचे आणि हे ते म्हणून आहे होय पट्ट्या ठेवणार का? माई माझ्याकडे ना एक अप्रतिम स्पेशल बाम आहे, तो लावला ना डोक्याला की असं दुखणं जातं, डोकं दुखायचं थांबेल. नाही नको, मी आता या थंड पाण्याच्या पट्ट्याच ठेवते. तू सावकाश सावकाश सावकाश. माई काय करताय तुम्ही? काढा करते अगं. हो का? अय्या मृदुले, अय्या मृदुले, तुझी काळजीच मिटली. माईचा काढा म्हणजे आहा, तो पोटात एकदा गेला अक्षरशः की ता दुसऱ्या मिनिटाला बाहेर अक्षय ठणठणीत. लिहून घे. त्या जादूची कांडी आहे का हा काढा म्हणजे? आणि हा ताप असा 2-3 दिवसात उतरणारा नाहीये, बरेच दिवस राहणार आहे. पण फक्त याला उपयोग होईल एवढंच. बरं मी काय म्हणतो, आलं ठेचून दे मला. काढ्यात घालायचंय? हो, नाही का तुझ्या डोक्याला लावायचंय? नाही नाही काय ते तरी करत हो, माई, बसते. काय? अरे वा, आता तर बहारच येणार आहे. कीवचा व्हिडिओ बघितल्यावर अक्षयची हालत खराब होणार आणि ताप आलेल्या अवस्थेतही तो कियाराकडे गेला तर अमृताचे वाजले 12. हा. वसुधा, तुझे सगळे बाण अचूक लागतायत का? आलो एवढं पुरेल? हो पुरे ठेचून दे पटकन मला. एवढं नको अख्खं. अक्षय, अक्षय, अक्षय कुठे गेला? अमृता, स्पीकरवर टाकतो. बोल अमृता. अरे अक्षय, ताप भरलाय तुझ्या अंगात, कुठे गेलायस तू अशा अवस्थेत? अगं हा, मी आता कीवकडे निघालोय, तिच्या घराजवळ पोहोचतोय मी आता. जरा घाईत आहे, बोल काय म्हणतेस? काय? तू गाडी घेऊन गेलायस? अरे वेळ लागलाय का तुला अक्षय? अशा अवस्थेत तुला गाडी घेऊन जायची काय गरज होती? अगं ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणार होती यार. खूप पॅनिक झाली होती म्हणून मला ताबडतोब निघावं लागलं. म्हणजे? अगं तिने मला व्हिडिओ पाठवलाय, काहीतरी आत्महत्या करण्याचा विचार करते का ती मूर्खासारखा, म्हणून निघालोय मी. अमृता एक काम कर, घरी कोणाला कळू देऊ नको की मी इकडे आलोय. बाकी सगळे सांभाळून घे. आय एम सॉरी अक्षय, पण मला पहिल्यांदा कियाराचा राग आलाय. अरे तुझी अवस्था इतकी बिघडलेली असताना तिने रोखलं नाही तुला येण्यापासून. प्लीज नंतर फोन करू का? घाईत आहे मी जरा, आपण बोलूया नंतर. हा चल बाय. पण अक्षय, अक्की, अक्की यार तू वेडा आहेस का? तुझी तब्येत एवढी खराब होती तर तू घरातून निघालासच का? तुझ्यामुळे मूर्ख. तुला काय फरक पडतो आणि मला काय झालं तर? अक्की यार प्लीज. असा व्हिडिओ पाठवतात? तुझा प्रॉब्लेम काय यार? एसी बंद कर ना यार, थंडी वाजते मला खूप. आय एम सो सॉरी, मी विसरलेच. थांब मी रग आणते तुझ्यासाठी. दे मला अंगावर घ्यायला. अक्की हे घे. थांब हा, मी तुझ्यासाठी एखादी गोळी आणते म्हणजे तुला पटकन बरं वाटेल. आणि तू इथेच बसून राहा माझ्या जवळ. ओके? ऐक ना प्लीज यार, काय झालंय तुला? कळत नाही का माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत का? तुझा बर्थडे पण तू स्पॉइल केलास. आज असा व्हिडिओ पाठवलास. अशी नव्हतीच. किंवा काय झालंय तुला? इतकी इन्सिक्युअर का झालीस? तुम्हाला सांग.
अक्की यार, मला काहीच आयडिया नव्हती की तुझी तब्येत एवढी खराब असेल. आय एम सो सॉरी अक्की. पण एवढं असूनही तू इथे आलास मला भेटायला. आय एम रिअली हॅपी की माझं तुझं खूप प्रेम आहे. पण तू काळजी करू नकोस, तू थांब इथे, मी तुझ्यासाठी मेडिसिन आणते. टेक रेस्ट बेबी. देवा, कोण असेल? नाही की वसुधा काकू? जर घरात नाही त्यांना कळलं तर त्याच्यावरचा नाही माझ्यावरचा विश्वास उडेल.